आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 3 मे 2026. विषय: अनंतकाळची शिक्षा. सोनेरी मजकूर. योहान: देवाने आपल्या पुत्राला जगात पाठविले. जगाचा न्याय करण्यासाठी देवाने आपला पुत्र पाठविला नाही, तर आपल्या पुत्राद्वारे जगाचे तारण व्हावे यासाठी देवाने त्याला जगात पाठविले. उत्तरदायी वाचन. स्तोत्रसंहिता. देवाने माझा उद्धार करावा म्हणून मी धीराने वाट पाहत आहे. माझे तारण त्याच्याकडूनच येते. देव माझा किल्ला आहे, तो मला तारतो. देव माझी उंच डोंगरावरची सुरक्षित जागा आहे. खूप मोठे सैन्य देखील माझा पराभव करू शकणार नाही. मी अगदी धीर धरून देवाने मला वाचवण्याची वाट बघत आहे. देव माझी एकुलती एक आशा आहे. माझा गौरव आणि माझा विजय देवाकडूनच येतो. तो माझा भक्कम किल्ला आहे, तो माझी सुरक्षित जागा आहे. लोक हो, देवावर सदैव विश्वास ठेवा. तुम्ही देवाला तुमच्या सर्व समस्या सांगा. देव आपली सुरक्षित जागा आहे. धडा उपदेश. बायबल पासून. स्तोत्रसंहिता. परमेश्वराला धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे. त्याचे प्रेम कायम राहणार आहे. परमेश्वराने ज्याचा उद्धार केला आहे अशा प्रत्येक माणसाने हे शब्द म्हटले पाहिजेत. परमेश्वराने त्यांना त्यांच्या शत्रूपासून वाचवले. परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करून आणले. त्याने त्यांना पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या दिशांतून आणले. त्यांतले काही वाळवंटात फिरले. ते राहण्यासाठी जागा शोधत होते, पण त्यांना शहर सापडले नाही. ते खूप भुकेले आणि ताणलेले होते आणि अशक्त होत होते. नंतर त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटातून वाचवले. करिंथकरांस. देवाचे सहकर्मचारी म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की, जी देवाची कृपा आपल्याला मिळते ती व्यर्थ घालवू नका. कारण तो म्हणतो, माझ्या सोयीच्या वेळी मी तुझे ऐकले आणि तारणाच्या दिवसात मी तुला मदत केली. मी तुम्हाला सांगतो, देवाच्या सोयीची वेळ आताच आहे. आताच तारणाचा दिवस आहे. फिलिप्पीकरांस. म्हणून माझ्या प्रियांनो, जसे तुम्ही मी प्रत्यक्ष असतानाच नव्हे तर आता दूर असताना सुद्धा आज्ञा पाळता, तसे भीतीने कापत तुमचे तारण पूर्ण होण्यासाठी कार्य करीत राहा. कारण देवच असा एक आहे जो तुमच्यामध्ये कार्य करण्याची इच्छा निर्माण करतो व तो संतुष्ट होईल अशा रीतीने कार्य पूर्णत्वास नेतो. राजे. नामान हा अरामच्या राजाचा सेनापती होता. तो राजाच्या लेखी फार महत्वाचा माणूस होता, कारण त्याच्या मार्फतच परमेश्वर अरामाच्या राजाला विजय मिळवून देत असे. नामान चांगला शूरवीर होता खरा, पण त्याला कोड होते. अरामी सैन्याच्या बऱ्याच फौजा इस्रायलमध्ये लढाईवर गेल्या होत्या. तेथून त्या सैनिकांनी बरेच लोक गुलाम म्हणून धरून आणले होते. एकदा त्यांनी इस्रायलमधून एक लहान मुलगीही आणली. ती पुढे नामानच्या बायकोची दासी झाली. ती नामानच्या बायकोला म्हणाली, आपल्या मालकांनी शोमरोनमधला संदेष्टा अलिशा याला भेटावे असे मला वाटते. तो यांचे कोड बरे करू शकेल. नामान मग अरामच्या राजाकडे गेला. त्याने राजाला ही इस्रायलची मुलगी काय म्हणाली ते सांगितले. तेव्हा नामान आपले रथ, घोडे यांसह अलिशाच्या घराशी आला आणि दाराबाहेर थांबला. अलिशाने नोकरामार्फत नामानला निरोप पाठवला.
तू जाऊन यार्देन नदीच्या प्रवाहात 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझी त्वचा रोगमुक्त होईल. तू निर्मळ, नितळ होशील. नामान हे ऐकून खूप रागावला आणि निघून गेला. तो म्हणाला, मला वाटले, अलिशा निदान बाहेर येईल. माझ्या समोर येऊन उभा राहील. त्याच्या परमेश्वर देवाचे नाव घेऊन आपला हात माझ्या अंगावरून फिरविल आणि मला बरे करील. अबाना आणि परपर या दिमिश्कातील नरूआ इस्रायलमधील पाण्यापेक्षा निश्चितच चांगल्या आहेत. मग त्यातच स्नान करून मी शुद्ध का होऊ नये? एवढे बोलून संतापाने नामान तोंड फिरवून निघून गेला. पण नामानचे नोकर त्याच्या पाठोपाठ गेले आणि त्यांनी त्याला समजावले. ते म्हणाले, स्वामी, संदेष्ट्याने तुम्हाला एखादी मोठी गोष्ट करायला सांगितली असती तर तुम्ही ती केली असती नाही का? मग एखादी साधीशी बाब तुम्ही ऐकायलाच हवी नाही का? आंघोळ कर, त्याने तू स्वच्छ, निर्दोष होशील एवढेच तर त्याने सांगितले. तेव्हा नामानने अलिशाच्या म्हणण्याप्रमाणे केले. यार्देन नदीत त्याने 7 वेळा बुडी मारून स्नान केले. त्याने तो स्वच्छ, नितळ झाला. त्याची त्वचा लहान बाळासारखी कोमल झाली. नामान आणि त्याच्या बरोबरचे लोक अलिशा संदेष्ट्याकडे आले. त्याच्यासमोर उभे राहून म्हणाले, इस्रायल मधल्या खेरीज दुसरा कोणी परमेश्वर पृथ्वी तलावर नाही हे आता मला कळले. माझ्याकडून कृपया ही भेट घ्यावी. पण अलिशा त्यांना म्हणाला, मी परमेश्वराचा सेवक आहे आणि त्याची शपथ घेऊन सांगतो, मी कोणतीही भेट वगैरे घेणार नाही. आपल्या भेटीचा स्वीकार करावा म्हणून नामानने अलिशाला परोपरीने विनवले, पण अलिशाचा नकारच होता. लूक. येशूने यरीहोत प्रवेश केला आणि यरीहोतून जात होता. तेथे जक्कई नावाचा मनुष्य होता. तो मुख्य जकातदार होता आणि खूप श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता. परंतु गर्दीमुळे त्याला काही दिसेना, कारण तो बुटका होता. तेव्हा तो सर्वांच्या पुढे पळत गेला आणि त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण तो त्याच रस्त्याने पुढे जाणार होता. येशू जेव्हा त्या ठिकाणी आला तेव्हा वर पाहून जक्कई याला म्हणाला, जक्कई था, त्वरा कर आणि खाली ये, कारण आज मला तुझ्याच घरी राहायचे आहे. मग तो घाईघाईने खाली उतरला आणि आनंदाने त्याचे स्वागत केले. सर्व लोकांनी ते पाहिले, ते कुरकुर करू लागले व म्हणू लागले की तो पापी माणसाचा पाहुणा होण्यास गेला आहे. परंतु जक्कई उभा राहिला व प्रभूला म्हणाला, गुरुजी, जे माझे आहे त्यातील अर्धे मी गरिबांना दिले असे समजा, व मी कोणाला फसवून काही घेतले असेल तर ते चौपट परत करीन. येशू त्याला म्हणाला, आज या घराला तारण मिळाले आहे, कारण हा मनुष्य सुद्धा अब्राहमाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधावयास व तारावयास आला आहे. स्तोत्रसंहिता. देव आमचे सामर्थ्य साठवण्याचे भांडार आहे. आम्ही संकटकाळी त्याच्याजवळ नेहमी मदत शोधू शकतो. म्हणून जेव्हा भूकंप होतात आणि पर्वत समुद्रात पडतात तेव्हा आम्हाला भीती वाटत नाही. एक नदी आहे आणि तिचे ओढे नाले देवाच्या शहरात, सर्वशक्तिमान देवाच्या सर्वात पवित्र शहरात सुखद समृद्धी आणतात. देव त्या शहरात आहे म्हणून त्याचा कधीही नाश होणार नाही. देव सूर्योदयाच्या पूर्वीच मदत करेल. देव म्हणतो, शांत रहा आणि मी देव आहे हे लक्षात घ्या. मी राष्ट्रांचा पराभव करतो व जगाला ताब्यात ठेवतो. तो सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्याबरोबर आहे. याकोबाचा देव ही आपली सुरक्षित जागा आहे. स्तोत्रसंहिता. तुम्ही लपण्यासाठी परस्पर देवाकडे जाऊ शकता. तुम्ही संरक्षणासाठी सर्वशक्तिमान देवाकडे जाऊ शकता. मी परमेश्वराला म्हणतो, तू माझी सुरक्षित जागा आहेस, माझा किल्ला, माझा देव आहेस, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. देव तुम्हाला अवचित येणाऱ्या संकटांपासून आणि भयानक रोगांपासून वाचवेल. यशया.
माझा प्रभू सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो. स्तोत्रसंहिता. परमेश्वर म्हणतो, जर एखादा माणूस माझ्यावर विश्वास ठेवेल तर मी त्याचे तारण करीन. जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो. माझे भक्त मला मदतीसाठी हाक मारतात आणि मी त्यांना ओ देतो. ते संकटात असतील तेव्हा मी त्यांच्याजवळ असेन. मी त्यांची सुटका करीन आणि त्यांना मान देईन. मी माझ्या भक्तांना खूप आयुष्य देईन आणि त्यांना वाचवीन. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना टप्प्याटप्प्याने आढळून येईल की परमेश्वर आमचा आश्रय व सामर्थ्य आहे आणि संकटात तो आमचा तत्पर सहाय्यक आहे. तुमचे तारण तुम्ही स्वतःच साधा, ही जीवन आणि प्रेमाची मागणी आहे, कारण याच हेतूने देव तुमच्यासोबत कार्य करतो. मुक्ती, जीवन, सत्य आणि प्रेम हे सर्वांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे समजले जाते आणि सिद्ध होते. पाप, आजारपण आणि मृत्यू यांचा नाश होतो. अनुभवाने लेखकाला सर्वसाधारणपणे भौतिक व्यवस्थांमधील फोलपणा सिद्ध झाला आहे, की त्यांचे सिद्धांत कधीकधी हानिकारक असतात आणि त्यांच्या स्वीकृतीपेक्षा त्यांचे खंडन अधिक चांगले असते. तुम्ही एखाद्या माणसाला संकटांना स्वतःवर मात करू देण्यास सांगाल का, आणि त्याला खात्री द्याल का की सर्व दुर्दैवे देवाकडून येतात, ज्याच्याशी मानवाने संघर्ष करू नये? तुम्ही आजारी व्यक्तीला सांगाल का की जोपर्यंत एखादे औषध किंवा हवामान त्याला मदत करू शकत नाही, तोपर्यंत त्याची प्रकृती निराशाजनक आहे? प्राणघातक संकटांपासून वाचण्यासाठी भौतिक साधने हाच एकमेव आधार आहे का? सर्व प्रकारच्या विसंवादावर सुसंवादाने, सत्याने आणि प्रेमाने विजय मिळवण्यासाठी दैवी परवानगी नाही का? काळ पुढे सरकत असताना माणसे चांगल्या किंवा वाईटाकडे वाटचाल करत राहतात. जर माणसे प्रगतिशील नसतील, तर जोपर्यंत सर्व चुकीची कामे पुसून टाकली जात नाहीत किंवा सुधारली जात नाहीत, तोपर्यंत भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती होत राहील. जर आपण सध्या वाईट कृत्यांमध्ये समाधानी असू, तर आपण त्याचा तिरस्कार करायला शिकले पाहिजे. जर आपण सध्या आळसात समाधानी असू, तर आपण त्याबद्दल असमाधानी झाले पाहिजे. हे लक्षात ठेवा की मानवजातीला कधी ना कधी दुःखाने किंवा विज्ञानाने ज्या चुकीवर मात करायची आहे, त्याबद्दल खात्री पटणारच आहे. या आज्ञा ऐका. म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे, तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा. सर्व जगात जा आणि प्रत्येक प्राण्याला सुवार्ता सांगा. आजारी लोकांना बरे करा. या ख्रिस्ती मागणीमुळे मानवजातीला ख्रिस्ती कार्यासाठी प्रेरित होण्यास इतकी कमी प्रेरणा का मिळते? कारण लोकांना खात्री आहे की ही आज्ञा केवळ एका विशिष्ट कालावधीसाठी आणि निवडक अनुयायांसाठीच होती. ही शिकवण पूर्वनियोजनाच्या जुन्या सिद्धांतापेक्षाही अधिक घातक आहे. म्हणजे काही मोजक्या लोकांची तारणासाठी निवड, तर बाकीच्यांचा नाश. आणि जेव्हा मानवनिर्मित सिद्धांतांमुळे निर्माण झालेली मानवांची सुस्ती दैवी विज्ञानाच्या मागण्यांनी मोडली जाईल, तेव्हा असाच विचार केला जाईल. ख्रिस्ती कर्तव्यांच्या यादीत अग्रस्थानी ठेवून, त्यांनी आपल्या अनुयायांना सत्य आणि प्रेमाच्या आरोग्यदायी शक्तीची शिकवण दिली. त्यांनी निष्प्राण विधींना महत्त्व दिले नाही. तो जिवंत ख्रिस्त, ते व्यावहारिक सत्यच आहे, जे येशूला कृतीने त्याचे अनुसरण करणाऱ्या सर्वांसाठी पुनरुत्थान आणि जीवन बनवते.
आमच्या गुरुने आपल्या अप्रकट वैभवाच्या उपहासाला नम्रपणे सामोरे गेले. त्यांना जे अपमान सहन करावे लागले, ते त्यांचे अनुयायी ख्रिस्ती धर्माच्या अंतिम विजयापर्यंत सहन करतील. त्यांनी शाश्वत सन्मान मिळवले. त्यांनी जग, देह आणि सर्व चुकांवर विजय मिळवला, आणि अशा प्रकारे त्यांचे काहीच अस्तित्व नाही हे सिद्ध केले. त्यांनी पाप, आजारपण आणि मृत्यूपासून पूर्ण तारण घडवून आणले. आपल्याला ख्रिस्त आणि वधस्तंभावर खिळलेल्या त्याची गरज आहे. जोपर्यंत सर्व चुका नष्ट होत नाहीत, तोपर्यंत आपल्याला आनंद आणि विजयांसोबतच परीक्षा आणि आत्मत्यागही सहन करावे लागतील. आत्मा शरीरात असतो या सुशिक्षित विश्वासामुळे मर्त्य माणसे मृत्यूला एक मित्र, मर्त्यतेतून अमरत्व आणि परमानंदात जाण्यासाठी एक पायरी मानतात. बायबल मृत्यूला शत्रू म्हणते, आणि येशूने मृत्यू आणि कबरेला शरण जाण्याऐवजी त्यांच्यावर विजय मिळवला. तेच मार्ग होते. म्हणून त्यांच्यासाठी मृत्यू ही जिवंत वैभवात जाण्यासाठी ओलांडायची उंबरठा नव्हती. प्रेषित ओरडला, आता हीच योग्य वेळ आहे. पहा, आताच तारणाचा दिवस आहे. याचा अर्थ असा नाही की आता माणसांनी भविष्यातील जगाच्या तारणासाठी किंवा सुरक्षिततेसाठी तयारी केली पाहिजे. तर याचा अर्थ असा आहे की आत्मिक आणि वैयक्तिक जीवनात त्या तारणाचा अनुभव घेण्याची हीच वेळ आहे. तथाकथित भौतिक दुःखे आणि भौतिक सुखे नाहीशी होण्याची हीच वेळ आहे. कारण विज्ञानात दोन्हीही अवास्तव आणि अशक्य आहेत. आपण स्वतःसाठी निवड करू शकत नाही, तर येशूने शिकवलेल्या मार्गानेच आपले तारण साधले पाहिजे. ज्या मार्गाने अमरत्व आणि जीवन प्राप्त होते, तो मार्ग धार्मिक नसून ख्रिस्ती आहे, मानवी नसून दैवी आहे, भौतिक नसून आध्यात्मिक आहे, भौतिक नसून वैज्ञानिकदृष्ट्या आध्यात्मिक आहे. मानवी तत्त्वज्ञान, नीतिमत्ता आणि अंधश्रद्धा असे कोणतेही सिद्ध करता येण्याजोगे दैवी तत्त्व देत नाहीत, ज्याद्वारे मर्त्य माणसे पापापासून सुटका मिळवू शकतील. तरीही पापापासून सुटका मिळवणे हीच बायबलची मागणी आहे. प्रेषित म्हणतो, भयाने व थरथर कापत तुम्ही स्वतःच्या तारणासाठी प्रयत्न करा, आणि तो लगेच पुढे म्हणतो, कारण देवच आपल्या मर्जीप्रमाणे तुमच्यामध्ये इच्छाशक्ती व कृती करण्याची प्रेरणा देतो. फिलिपियन्स अध्याय 2, श्लोक 12-13. सत्याने राज्याची किल्ली दिली आहे, आणि या किल्लीने ख्रिस्ती विज्ञानाने मानवी बुद्धीचे दार उघडले आहे. कोणीही कुलूप तोडू शकत नाही किंवा दुसऱ्या कोणत्याही दाराने आत प्रवेश करू शकत नाही. सामान्य शिकवण भौतिक आहे, आध्यात्मिक नाही. ख्रिस्ती विज्ञान केवळ तेच शिकवते जे आध्यात्मिक आणि दैवी आहे, मानवी नाही. ख्रिस्ती विज्ञान अचूक आणि दैवी आहे. मानवी बुद्धी चुकते कारण ती मानवी आहे. जे लोक ईश्वरविद्या, अध्यात्मवाद किंवा संमोहनशास्त्र स्वीकारतात, त्यांचा स्वभाव त्यांच्या खोट्या समजुतींचा त्याग करणाऱ्या इतरांपेक्षा श्रेष्ठ असू शकतो. म्हणून माझा संघर्ष व्यक्तीशी नाही, तर खोट्या व्यवस्थेशी आहे. मी मानवजातीवर प्रेम करतो आणि माझे कार्य व सहनशीलता सुरूच राहील. खऱ्या अध्यात्माचे शांत, प्रखर प्रवाह, ज्यांची प्रकटीकरणे आरोग्य, पवित्रता आणि आत्मसमर्पण आहेत, त्यांनी मानवी अनुभवाला अधिक सखोल केले पाहिजे. जोपर्यंत भौतिक अस्तित्वाच्या समजुती निव्वळ एक बनावट असल्याचे दिसून येत नाही आणि पाप, रोग व मृत्यू यांची जागा दैवी आत्म्याच्या वैज्ञानिक प्रदर्शनाने आणि देवाच्या आध्यात्मिक, परिपूर्ण मानवाने कायमची घेतली आहे. आध्यात्मिक जीवन आणि परमानंद हेच एकमेव पुरावे आहेत, ज्याद्वारे आपण खऱ्या अस्तित्वाला ओळखू शकतो आणि सर्वव्यापी आध्यात्मिक प्रेमातून मिळणाऱ्या अवर्णनीय शांतीचा अनुभव घेऊ शकतो.
जेव्हा आपण ख्रिस्ती शास्त्रातील मार्ग शिकतो आणि मनुष्याच्या आध्यात्मिक अस्तित्वाला ओळखतो, तेव्हा आपण ईश्वरी निर्मिती, पृथ्वी, स्वर्ग आणि मनुष्य यांचे सर्व वैभव पाहू आणि समजू शकू. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते. आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.